किंवा स्त्रीधन म्हणजे काय? तर स्त्रीधनची व्याख्या वेगळी आहे. स्त्रीधन असं आहे की जे मुलीला लग्नाच्या आधी, लग्नाच्या वेळेला, लग्नानंतर माहेरच्यांनी, माहेरच्या नातेवाईकांनी, सासरच्यांनी, सासरच्या नातेवाईकांनी तिला ज्या भेट वस्तू दिलेल्या आहेत मौल्यवान, ते तिचं स्त्रीधन आहे. त्याच्यावरती दुसऱ्या कोणाचाही हक्क नाहीये, फक्त तिचा हक्क आहे. आणि त्याच्या मागची कल्पना ही आहे की पूर्वी जसं बायका बाहेर कामाला जात नव्हत्या, फिनान्शियली एवढ्या इंडिपेंडंट नव्हता, करता हा पुरुष असतो कुटुंबातला, हे बदलत चाललंय, पण खूप हळूहळू बदलत चाललंय. अजूनही ह्या बऱ्याच कॉन्सेप्ट ज्या आहेत तशाच्या तशा आपण आपल्या परिवारामध्ये पाहतो. आणि म्हणून तिला काहीतरी एक सेक्युरिटी असली पाहिजे काही इमर्जन्सीच्या वेळेला, किंवा समजा नवरा वारला आणि ती एकटी आहे, ती स्वतःचा सांभाळ कसा करेल, मुलांचा सांभाळ कसा करेल, तिचं काहीतरी एक सेक्युरिटी तिची असली पाहिजे. म्हणून स्त्रीधन ही कॉन्सेप्ट आहे जी तिच्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टींमधला फरक आहे.